मॅडम, आज आपण शहरातील पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेला होता. काय विषय होता, काय माहिती द्या ना. विषय ये है कि सभी को पता है, पेपर में न्यूज़ भी आई हुई है कि उस्मानपुरे में बच्ची के साथ बलात्कार हुआ है। इस सिलसिले में हम लोग वहाँ गए थे, साहब से मिले, उन्हें निवेदन दी। अभी तो फिलहाल हाथ जोड़ के निवेदन दी है कि महिला और बच्चियाँ सुरक्षित नहीं है। यहाँ पे आप लोग क्या कर रहे हैं? किस तरीके से बोला गया है कि आपने परमिशन दिए कि भाई इनको कैफे बनाने के लिए, क्या वहाँ पे बच्चों के साथ बलात्कार करने के लिए परमिशन दिए? सवाल हमारा ये है। और फिर भी हम लोगों ने बहुत धीर रखा है, महिलाओं ने, सबने, और जाके उनसे एक ही कहा है कि हमारी बच्चियों को न्याय मिलना चाहिए और जितने भी कैफे वाले हैं इनका सब कैफे बंद हो जाना चाहिए। बिल्कुल कोई भी कैफे चालू नहीं रहना। अगर आपने निर्णय नहीं लिया तो फिर हम लोग रास्ते पे उतर जाएंगे, और जब महिला रास्ते पे उतरेगी तो फिर आप लोग सोच सकते हैं क्या होगा क्या नहीं। मॅडम, आपण आता म्हटलात की बा महिला रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतंय, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सर देखिए, हम खुद बोलते हैं ना, फिर कायदे में जो बैठता वो आप कीजिए, ठीक है, लेकिन कायदे में बैठे लेकिन हमारी बच्चियां सुरक्षित नहीं है, उसका क्या? आप बता रहे हमने कायदे में बैठ के उनको परमिशन दी है कि भाई आप ऐसे कैफे चलाओ, वो चलाओ, अंदर क्या हो रहा है वो आपने देखा है? तो हमारा इतना ही बोलना है कि भाई आप लोग हमारी बच्चों को सुरक्षित रखो, हम भी आप लोगों के साथ हैं। लेकिन अगर हमारी बच्चे सुरक्षित नहीं है, महिला सुरक्षित नहीं है, तो हम महिलाएं क्या करेंगी बोल नहीं सकते. मॅडम, यामध्ये फक्त एकटे कॅफे चालक जे कॅफे चालवतात तेच दोषी आहे, मुलं व त्यांचे पालक दोषी नाही का, असं तुम्हाला काय वाटतं? नहीं, वो सिलसिले में हम भी बोलते हैं ना. हम ऐसे नहीं बोल रहे कि भाई हमारे बच्चे दोषी नहीं है, बच्चे भी दोषी हैं, लेकिन सबसे ज्यादा कैफे वाले हैं. उन्होंने उनको जगह दी है, उनके लिए जगह बना के रखी है. उनको बिगाड़ने का जो मेन मुद्दा है, मेन कारण है, वो लोग ही हैं. अगर हमारे बच्चे चाय पीने जा रहे हैं, कॉफी पीने जा रहे हैं, कुछ नाश्ता करने जा रहे हैं, अगर आप उनको अलग से जगह नहीं देंगे, वो क्यों करेंगे ऐसा? मान्य करते हैं हमारे बच्चों के, हम नहीं बोलते, हम बड़ाया नहीं मार रहे हमारे बच्चों की, लेकिन मेन गुनेगार आप हैं. जर तुमच्या सांगितलेल्या तुमच्या मागणींवर सकारात्मक विचार नाही, उतरणार आहात? यस, हम रास्ते में उतरेंगे. हमारी पूरी महिलाएं उतरेंगी, जितनी भी महिलाएं हैं वो सब उतरेंगी, ये हम आपसे कहते हैं. धन्यवाद मॅडम. आपलं नाव? प्रीति दुबे, दामिनी महिला संघर्ष समिति, उसकी मैं सचिव हूँ. प्रीति दुबे मेरा नाम है. मॅडम, सध्या जी शहरामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, युवतिया म्हणजे मुली सुरक्षित नाही असा आरोप होतोय, काय वाटतंय आपल्याला? 100% सर, आपण आज बघतोय की उस्मानपुरा शहराच्या मध्यस्थी असलेल्या भागामध्ये जर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आपण बघतो की शहरातील मध्यस्थी असलेल्या भागामध्ये, उस्मानपुरासारख्या भागामध्ये जिथे अनेक क्लासेस चालतात, अशा ठिकाणी जर अल्पवयीन मुलीवर अन्याय अत्याचार होत असेल तर या घटनेला किती जिम्मेदार कायदा सुव्यवस्थेतील लोक सुद्धा आहेत आणि कॅफे चालक बी आहेत आणि आपण समाजातील लोक सुद्धा आहेत. जर अशा घटना दिवसेंदिवस वाढत राहिल्या तर मुलींच्या शिक्षणावर, सगळ्याच गोष्टींवर याचा दुष्परिणाम होईल आणि महिलांवर होणारे अन्याय अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत जातील. गुन्हेगारांची हिंमत वाढेल. मग गुन्हेगाराची हिंमत वाढू नये यासाठी पोलीस प्रशासनाने या कॅफे धारकांवर कठोर कारवाई करून गेल्या 8 दिवसाच्या आत हे कॅफे जर बंद नाही केले तर दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून हे कॅफे आम्ही स्वतः बंद करू. आपल्याला कुठेतरी असे वाटतंय का याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे, पोलिसांचा जो कायद्याचा धाक आहे तो कमी झालेला आहे? 100% सर, पोलिसांचा यांना सहकार्य असल्याशिवाय यांची एवढी हिंमत वाढती का? प्रायव्हेट रूम्स असेल, ब्लॅक काचा असतील कॅफेला, या कशासाठी आहे? कॅफे जर कॉफी आणि चहा नाश्त्यासाठी आहे तर तिथे मुलांना प्रायव्हेट रूम्स का दिल्या जातात, तिथं वेगवेगळ्या सुविधा का दिल्या जातात आणि VIP ट्रीटमेंट का दिली जाते मुला मुलींना, की ज्याच्यातून हे मुलं आमिषाला बळी पडतात आणि अशा भयानक घटना इथे घडतात. यामध्ये सर्वात जास्त अल्पवयीन मुलं मुली याला बळी पडत आहात. यांचा भविष्याचा प्रश्न आहे आणि या भविष्याच्या प्रश्नावर एवढी टोकाची भूमिका घेणं कितपत योग्य आहे?
टोकाची भूमिका घ्यावाच लागेल ना सर. या देशाचं भविष्य जर येणारी तरुण पिढी असेल आणि ही तरुण पिढी जर अशा मोहाला बळी पडत असेल आणि त्यातून जर आज मुलींवर अन्याय अत्याचार होत असतील, मला सांगा जसं मुलीवर अन्याय अत्याचार झाला तिचं लाईफ स्पॉइल होतंय, त्याचप्रमाणे त्या मुलाचं देखील होतंय ना. मग असं कित्येक मुलं आपण बळी देणार आहोत या कॅफेच्या माध्यमातून. यासाठी आपण क्लासेसमध्ये जाऊन किंवा पालकांशी संवाद साधून काही जनजागृती करू शकत नाही का? करू शकतो ना सर. आम्ही गेल्या वर्षभरापासून त्या एरियामध्ये भरपूर क्लासेस आहे. क्लासेसवाल्यांना जाऊन आम्ही जनजागृती केली, याच्यामध्ये समुपदेशन सुद्धा केलेलं आहे. पण कॅफेवाल्यांचं जे काही आमिष आहे आणि बऱ्याच कॅफेमध्ये नशेखोरीच्या गोष्टी सुद्धा घडतायत. बऱ्याच कॅफेमध्ये नशेखोरीचे अड्डे झालेले आहेत. पान, सुपारी, दारू, नशेच्या ज्या गोळ्या, बटन सारखे जे प्रकार आहेत जे मेडिकलवर मिळतात, अशा गोष्टी त्या कॅफेमध्ये मिळतात. म्हणून हे मुलं मोहाला बळी पडतायत ना. मागे उस्मानपुरा पोलीस स्टेशनला एक महिला पोलीस अधिकारी होत्या, त्यांनी यावर कारवाई केली होती. आता पुन्हा हे कॅफेवाले मोकाट सुटले आहेत. पर्याय काय आहे? काय करायला पाहिजे? पर्याय म्हणजे पोलिसांनी याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. कॅफेच्या काळ्या काचा काढल्या पाहिजे. तिथे सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे. आणि कॅफेला कुठला क्रायटेरिया दिलेला आहे, त्याला एनओसी कशा तत्वावर मिळालेली आहे आणि कॅफेचा म्हणजे कशी बांधणी असली पाहिजे, याचे सगळे नियम तपासले पाहिजे. जे नियम या कॅफेवाल्यांनी धाब्यावर बसवले आहेत, हे नियम पडताळून आणि हे मुलांची जी काही दिशाभूल होत आहे ही रोखून समाजाचं होणारं नुकसान थांबवलं पाहिजे. याला एकटं पोलीस प्रशासनच जबाबदार आहे असं आपल्याला वाटतंय का? कारण की याच्यात महानगरपालिका ही, पालकही आणि विद्यार्थीही तेवढेच जबाबदार आहे असं तुम्हाला वाटत नाही? याच्यामध्ये पालकही जबाबदार आहे सर. महानगरपालिका तर 100% दोषी आहे. अशा कॅफेंना एनओसी देतच कसं? आपण आज आपली जे पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली त्याच्यातून काय निष्पन्न झालं? पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कारवाई करतो, पण आम्हालाही कारवाईच्या काही क्रायटेरिया आहे, आम्हालाही काही नियम आहेत, ते नियम धरून आम्ही कारवाई करू. पण ते नियम धरून कारवाई करेपर्यंत अशा अनेक पिढ्या बर्बाद होत आहेत ना. त्याची जिम्मेदार कोण? आपल्या संघटनेकडून याबाबत काही ठोस पाऊल उचलल्या जाणार आहेत का? काही ठोस आपण निर्णय घेणार आहात? नक्कीच सर. दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने आज आपण महानगरपालिका असो, कलेक्टर असो, विभागीय आयुक्त असो किंवा पोलीस कमिशनर असो, या सर्वांना आपण अल्टिमेट दिला आहे की 8-15 दिवसाच्या आज जर या कॅफेवर कारवाई उतरून स्वतः हे कॅफे बंद करेल. आपलं नाव? माझं नाव जयश्री शिर्के, दामिनी महिला संघर्ष समिती अध्यक्ष. धन्यवाद मैडम, क्या बोलेंगे? आज फिर एक युवा लड़की पे अत्याचार हुआ है कैफे के अंदर, इसके बारे में क्या बोलेंगे? हम तो यही बोलेंगे ये कैफे सिस्टम सब बंद करना चाहिए. हमने आज निवेदन सीपी ऑफिस को दे के आए, महानगर पालिका को भी दे कर आए. अगर इन्होंने 8 दिन का टाइम मैडम ने दिए नहीं करे है तो महिला समिति संगठन पूरी रोड पे उतर के पूरे कैफे सिस्टम तोड़ फोड़ करके हम बंद कराएंगे. और ये जो लड़के पे अत्याचार हो रहा ये दोबारा नहीं होना चाहिए. ऐसे कितने आए दिन हो रहे, एकदम कम उम्र की बच्चों पे हो रहा. इसलिए हमारी ये मांग है कि ये पूरे पुलिस प्रशासन ने इसको बंद कराना चाहिए. आप पुलिस प्रशासन के साथ जाकर कैफे बंद करने वाले हो? हाँ करेंगे सर, बेशक देंगे. शुक्रिया. आपका नाम? मलेका शेखरो. मैडम, आज आप कमिश्नर ऑफिस गए थे, जो हो रहा है ये सही है या गलत है? क्या लगता है आपको? नहीं सर, ये सब गलत है. ये जो कैफे के इन्होंने परमिशन दिए, तो परमिशन जब देते हैं बनने के लिए तो उन्होंने वहाँ जाकर इंक्वायरी करने को होना कि हमने एक हॉल की परमिशन दिए थे, अंदर क्या हो रहा है. और गाड़ी जो ब्लैक मिरर लगाने के जो परमिशन है वो गाड़ी पर तो नहीं दिए, तो फिर कैफे पे लगाने के लिए क्यों दिए इन्होंने? इसके वजह से जो जवान बच्चियाँ हैं वो सिर्फ चाय वगैरह पीने के लिए, नाश्ते के लिए जाते हैं वहाँ पर, तो उनको अलग से प्राइवेसी क्यों दी जाती है? आपको क्या लगता है पुलिस वालों ने जितने भी शहर में कैफे चल रहे हैं सबकी इंक्वायरी करना चाहिए, ऐसा आपको लगता है? हाँ, हमको यही लगता है सर कि हर एक जगह जहाँ जहाँ उन्होंने परमिशन दिए हुई है, बनने की परमिशन दिए हुई है, तो वहाँ पर जाकर उन्होंने प्राइवेसी जो है वो जाकर उन्हें चेक करना चाहिए कि बच्चे वहाँ पर क्या कर रहे हैं. अगर पुलिस ये कहती है कि आप हमें सपोर्ट करो, हम हर कैफे पे जाने को तैयार था, क्या आप पुलिस प्रशासन को सपोर्ट करने को तैयार? बिल्कुल सर, हम बिल्कुल उनके साथ हैं. शुक्रिया. आपका नाम? मेरा नाम सीमा मांडविया है, दामिनी महिला संघर्ष समिति.